नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मुंबई ठाण्यात धुळवडीचा बेरंग, उल्हास नदीत 6 जण, भातसा नदीत 1 जण बुडाले, 52 जण वेगवेगळ्या प्रकारात जखमी। होळीच्या उत्साहानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड अर्थात रंगपंचमीचा रंग खेळल्यानंतर तो रंग काढण्यासाठी उल्हास नदीत गेलेल्या 10वीच्या 8 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। याच नदीत वसत जवळ 2 जण बुडाले। भातसा नदीत खडवली येथे एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। तर मुंबई ठाण्यात होळी आणि धुळवडीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारात सुमारे 52 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही होळी धुलीवंदनला अशा घटनांचे गालबोट लागले। मुंबई ठाण्यात होळी धुलीवंदन रंगपंचमी साजरी केली जाते। हे सर्व नंतर रंग धुण्यासाठी तलाव, धरण किंवा नदीमध्ये जातात। असेच बदलापूर चामटोली परिसरातील 8 विद्यार्थी रंग काढण्यासाठी उल्हास नदीत उतरले, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले। त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केला, परंतु काही उपयोग झाला नाही। स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। यामध्ये आर्यन मेदर वय 15 वर्ष, ओमसिंग तोमर वय 15, सिद्धार्थ सिंग वय 16 आणि आर्यन सिंग वय 16 वर्ष अशी त्यांची नावे आहेत। त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। खडवली जवळील भातसा नदीत राजा जाधव वय 47 वर्षही बुडाले, तर उल्हास नदीत आपटी बंधाऱ्याजवळ वसत ग्रामपंचायत हद्दीत 2 जण बुडाले। यातील एकाला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आलं, परंतु दुसरा नासिर मेहबूब शेख वय 26 वर्ष राहणार मेटल नगर अंबरनाथ बुडतानाचा व्हिडिओ दिसतो, मात्र त्याचा मृतदेह अद्यापही सापडला नाही। आपटी आदिवासी वाडीतील करण जाधव, राम वाघे, मुरलीधर जाधव यांनी याचा शोध घेतला, पण नाशिरची बॉडी सापडली नाही। हे झाले रंग धुण्यासाठी पाण्यात उतरलेल्या लोकांचे, परंतु जे पाण्यात न उतरता एकमेकांना पाण्याची फुगे मारणे, रस्ता अपघात किंवा इतर अनेक कारणांमुळे मुंबई ठाण्यात सुमारे 52 जण किंवा त्यापेक्षा जास्त लोक जखमी झाले। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळी आणि धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई।